हॅलो फ्रेंड्स, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? फोटोवरून तुम्हाला कळतच असेल आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी इथे देवळात आले. देवळात आल्यानंतर बायका ऑलरेडी वडाला पूजत होत्या, म्हणून मग मी थोडा वेळ फोटोशूट करून घेतलं आणि नंतर त्यांचं झाल्यानंतर मी आता पूजा करायला घेतली. तर इकडे मी जेव्हा लावत होते दिवा आणि अगरबत्ती, तर इथे खूप हवा असल्यामुळे ते लागलीच जात होती. मी सोबत हजबंडला घेऊन आले. ते घरीच होते. म्हटलं चला मग. बघा मी ट्राय करत होते इथे लावण्यासाठी, पण ते काय होत नव्हतं. मग नंतर त्या बायकांनी मला सांगितलं की ह्या साईडून कर, त्या साईडला हवा नाही आहे. हे बघा, मग तिकडे गेल्यानंतर त्या बायकांची झाली होती पूजा करून. मग त्यांनी हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. मग मी पण त्यांना लावलं आणि त्याच्यानंतर माझी पूजा चालू केली. आजी मला मध्ये मध्ये गाईड करत होता की असं कर तसं कर, असं सांगत होता. चला मग आता 7 फेरी चालू करूयात. मुद्दामच 7 फेरे घेतानाचा व्हिडिओ पूर्ण टाकला आहे. तुम्ही जरा काउंट करून सांगा की मी बरोबर फेरे घेतलेत की नाही. नक्की सांगा हां कमेंटमध्ये.
मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. पाहतो जिथे भास हो तुझा, श्वासही आता तुझ्यात गुंतरा. घेऊ बसा पुऱ्या साथीचा, लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा. पूजा झाल्यानंतर इथे बाजूलाच मंदिरामध्ये पिंड सुद्धा आहे, व पिंडीवर सुद्धा फूल वाहिलं. या फुलाला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.